नमस्कार मित्रांनो, एके परफेक्शन अकॅडमीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. मीच होईल ग्रामसेवक. 2500 प्लस कृषी घटक प्रश्नांचा महासंग्राम. या संग्रामचा हा भाग 4 आहे मित्रांनो. या अगोदर आपण 3 भाग अपलोड केलेले आहे. अजूनपर्यंत तुम्ही ते भाग बघितले नसतील तर सर्वांना विनंती आहे की ते भाग बघून घ्यावे. तसेच मित्रांनो, आपण या अगोदर 15 भाग सुद्धा अपलोड केलेले आहे, ज्यामध्ये आपण पंचायत राज आणि जे काही अदर पोर्शन आहे तांत्रिक घटकाचा सिलेबसमधील तो कव्हर केलेला आहे. अजूनपर्यंत तुम्ही ते भाग बघितले नसतील तर तुम्हाला विनंती आहे की अगोदर ते भाग बघून घ्यावे. मित्रांनो, कुठल्याही प्रकारे आपण त्या सिरीजमध्ये सुद्धा तुमचा टाइमपास केला नाही आणि यानंतर सुद्धा करणार नाही. त्याकरता आजचं लेक्चर आपण लगेच सुरुवात करूया. तर आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे की कृषी चिकित्सालयाअंतर्गत कोणत्या बाबीचा समावेश होत नाही. तर मित्रांनो, हा प्रश्न मागील वर्षातील आहे मित्रांनो. त्याच्यामुळे हा जसा तसा घेतलेला आहे मी, की जे काही कृषी चिकित्सालयाअंतर्गत कोणत्या बाबीचा समावेश होत नाही. तर त्याचे उत्तर आहे कर्ज पुरवठा. बाकी मित्रांनो, जे काही ऑप्शन होते त्यांचा समावेश होत असेल आणि याचा होत नसेल, म्हणून याचे उत्तर आहे कर्ज पुरवठा. की जे काही कृषी चिकित्सालय आहे याच्या अंतर्गत कर्ज पुरवठा या बाबीचा समावेश होत नाही. तसेच केंद्रीय ॲकमार्क प्रयोगशाळा कुठे आहे, तर त्याचे उत्तर आहे नागपूर. मित्रांनो, जे काही आपलं केंद्रीय ॲकमार्क जे काही प्रयोगशाळा आहे मित्रांनो, हे नागपूर या ठिकाणी आहे. तसेच कोणत्या शेतीविषयक साहित्य प्रकारात एका किंवा एकापेक्षा जास्त विषयाची माहिती दिली जाते, तर त्याचे उत्तर आहे माहिती पत्रिका. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न कव्हर केलेला आहे मित्रांनो या व्हिडिओ लेक्चरमध्ये, म्हणून कुठल्याही प्रकार तुम्हाला व्हिडिओला स्किप न करता बघायचे आहे. तसेच जनजागरण करण्यासाठी कोणत्या जनसंपर्क माध्यमाचा वापर उपयुक्त ठरते, तर त्याचे उत्तर आहे पोस्टर्स. मित्रांनो, पोस्टरनुसार काय करता येते, तर सर्वात जास्त आपल्याला जनजागरण करता येते. तसेच बायोगॅसमध्ये कोणता वायू असतो, तर त्याचे उत्तर आहे मिथेन. तसेच मित्रांनो, भात शेतीमध्ये कोणता जास्त मोठ्या प्रमाणावर वायू हा उत्सर्जित होत असतो, तर त्याचे उत्तरसुद्धा मिथेनच आहे. दोन्ही प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण आहेत आपल्याला ग्रामसेवक या पदासाठी, म्हणून लक्षात असू द्या की जे काही बायोगॅस आहे यामध्ये कोणता वायू असतो, तर मिथेन असतो. तसेच जेल मीटरचा उपयोग कशासाठी करतात, तर त्याचे उत्तर आहे पेक्टिनचे प्रमाण मोजणे. तसे मित्रांनो, यानंतरचा प्रश्न आहे की तांबेरा हा रोग प्रामुख्याने कोणत्या पिकावर आढळतो, तर त्याचे उत्तर आहे गहू. मित्रांनो, गहू या पिकावरती काय होत असते, तर जो काही तांबेरा नावाचा रोग आहे मित्रांनो, हा आढळून येत असते. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसे मित्रांनो, कुठल्या प्रकारे थोडंसं म्हणजे एखाद्या किंवा 2 गुच्छांमध्ये थोडंसं कन्फ्युजन होईल किंवा चुकीचं आढळून आल्यास कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला, जेणेकरून मी ती कमेंट पिन करून ठेवेल आणि जे काही तुमचे जे आपले व्ह्यूवर्स आहेत त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. तसेच मित्रांनो, यानंतरचा प्रश्न आहे की हिरव्या चाऱ्यासाठी मक्याची कोणती जात उत्तम आहे, तर त्याचे उत्तर आहे आफ्रिकन टॉल. तसेच पायनॅपल किंवा अननस रोग कोणत्या पिकावर आढळून येतो, तर त्याचे उत्तर आहे ऊस. मित्रांनो, जो काही पायनॅपल किंवा अननस रोग आहे, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे की पायनॅपल रोग मित्रांनो ऑप्शनमध्ये पायनॅपलसुद्धा देऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की पायनॅपल म्हणजेच अननस नावाचा जो काही रोग आहे हा ऊसावर आढळून येत असतो. तसेच यानंतरचा प्रश्न आहे गोगलगायीच्या नियंत्रणासाठी द्राक्षाच्या किंवा भाजीपाला पिकाच्या कडेने कोणते पीक घ्यावे, तर त्याचे उत्तर आहे झेंडू. तसेच म्हणजेच ब्रायोटेक्नॉलॉजी रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ब्राय. मित्रांनो, ब्रायचा लॉंग फॉर्म काय होते, तर लक्षात असू द्या BRAIचा ब्रायोटेक्नॉलॉजी रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया. मित्रांनो, हे जे काही बिल आहे हे 2023मध्ये कशाच्या संबंधित आहे, करंटचा प्रश्न आहे, लक्षात असू द्या. मित्रांनो, हे GM परवानगी म्हणजे जी काही GM प्रकारचे पीक आहेत मित्रांनो त्यांना परवानगी देण्यासाठी आहे. GM म्हणजे काय, तर जेनेटिकली मॉडिफाईड मित्रांनो. तसेच एकूण खाद्यतेलापैकी कोणत्या खाद्यतेलाचे उत्पादन सर्वाधिक आहे, तर त्याचे उत्तर आहे भुईमुग. मित्रांनो, जे काही भुईमुग आहे हे एकूण खाद्यतेलापैकी प्रमुख उत्पादनामध्ये सर्वाधिक आहे मित्रांनो. तसेच यानंतरचा प्रश्न आहे की गुळाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते, तर त्याचे उत्तर आहे उत्तर प्रदेश. मित्रांनो, उत्तर प्रदेशमध्ये गुळाचे सर्वाधिक उत्पादन केले जात असते, लक्षात असू द्या. तसेच कोणत्या तृणधान्यात कॅल्शियमचे प्रमाण सर्वाधिक आहे, तर त्याचे उत्तर आहे नाचणी. तसे मित्रांनो, फळाचा जर उल्लेख करण्यात आला तर फळामध्ये काजू या फळामध्ये मित्रांनो सर्वाधिक जे काही कॅल्शियम असते हे दिसून येत असते. तसेच मित्रांनो, तृणधान्य जर म्हटलं तर नाचणी मध्ये या तृणधान्यामध्ये सर्वाधिक जे काही कॅल्शियम असते हे दिसून येत असते. तसेच
चारा पिकासाठी ज्वारीच्या पिकाचा जो काही हेक्टरी बियाणे दर आहे मित्रांनो तो किती असतो तर 40 किलो पर हेक्टर. मित्रांनो ज्वारी पीक जर घ्यायचं असेल तर 40 किलो पर हेक्टर आपल्याला एवढे बियाणे लागत असते. तसेच जे काही ॲझोला या निळे हिरवे शेवाळाचा जो काही उपयोग आहे हा नत्र स्थिरीकरणासाठी केला जातो आपल्याला माहिती आहे. पण मित्रांनो कोणत्या पिकात केला जातो तर त्याचे उत्तर आहे भात. तसेच लक्षात असू द्या अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नात हे कोणत्या तेलबिया पिकात तेलाचे प्रमाण सर्वाधिक आहे तर त्याचे उत्तर आहे तीळ. मित्रांनो ते जे तेलाचं प्रमाण आहे हे किती आहे याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. तसेच मित्रांनो जे काही सोयाबीन आहे या सोयाबीनमध्ये 50% तेल निघत असते. लक्षात असू द्या अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. वाऱ्याची दिशा कोणत्या यंत्राने दर्शवली जाते तर त्याचे उत्तर आहे विंड व्हेन. मित्रांनो वाऱ्याची दिशा हे विंड व्हेन या यंत्राने दर्शवली जात असते. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे लक्षात असू द्या. कोणत्या पेंडीचा उपयोग जनावरास खाद्य म्हणून करतात तर त्याचे उत्तर आहे भुईमूग, तीळ आणि सूर्यफूल. तसेच जमिनीच्या भूप्रस्तराच्या अ व ब स्तरांना काय म्हणतात तर त्याचे उत्तर आहे सोलम. तसेच जमिनीची सुपीकता कोणत्या कारणाने कमी होत नाही तर त्याचे उत्तर आहे एकदल व द्विदल पिकांची फेरपालट. तसेच यानंतरचा प्रश्न आहे गाळाच्या जमिनीत जमिनीची कोणती घडण आढळून येते तर त्याचे उत्तर आहे पापुद्री जे काही घडण आहे ते. तसेच जमिनीतील सेंद्रिय पदार्थाविषयी असत्य विधान सांगा तर त्याचे उत्तर आहे सेंद्रिय पदार्थ जमिनीचा सामू बदलण्याची वृत्ती वाढवतात. तसेच यानंतरचा प्रश्न आहे वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी फळबागेभोवती काय लावावे तर मित्रांनो वारा संरक्षण म्हणजेच जे काही मोठे झाडं असतात ते लावावे. तसेच खरीप हंगामातील जे काही तण आहे हे कोणकोणते आहेत तर लक्षात असू द्या. एक म्हणजे दीपमाळ आहे, दुसरं अघारडा, तसेच कॅना. मित्रांनो अघारडा सर्वांनाच माहिती असेल कारण की आपल्या भागामध्ये सर्वात जास्त हे जे काही तणाचं नाव आहे हे सर्वांनाच माहिती आहे म्हणून लक्षात असू द्या. तसेच मित्रांनो खरीप हंगामामध्ये कोणकोणते तण आढळून येत असतात ते अतिशय लक्षातच असले पाहिजे तुमच्या. तर पहिलं कोणतं आहे तर दीपमाळ, दुसरं अघारडा आणि केना. मित्रांनो केना पण तुम्हाला माहितीच असेल. आमच्या भागामध्ये केन्याला विंचूसुद्धा म्हणतात. तुमच्या भागामध्ये काय काय म्हणतात त्याचे कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचे आहे. तसेच व्हाईट लेग हॉर्न कोंबडीची प्रजात वर्षाला किती अंडे देते तर त्याचे उत्तर आहे 240 ते 260. तसेच कापूस उत्पादनासाठीच्या ब्राझील पॅटर्नमध्ये कोणत्या बाबींचा समावेश होतो तर त्याचे उत्तर आहे सघन लागवड आणि यांत्रिकीकरण. यानंतरचा प्रश्न आहे मार्च 2013 म्हशीच्या रेडक्याचा कोणता क्लोन विकसित करण्यात आला तर त्याचे उत्तर आहे स्वर्ण. तसेच DAP खतात कोणती प्रमुख अन्नद्रव्ये असतात तर त्याचे उत्तर आहे नत्र आणि स्फुरद. मित्रांनो या सिरीजमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आपण कव्हर केलेले आहे म्हणून तुम्हाला दररोज जे काही व्हिडिओ अपलोड होतील ते सर्वच्या सर्व बघायचे आहे आणि कुठल्याही प्रकारे व्हिडिओला स्किप न करता बघायचे आहे जेणेकरून परीक्षेमध्ये यांचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. मित्रांनो फक्त एकदा विश्वास ठेवून बघा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच याचा फायदा दिसून येईल. तसेच यानंतरचा प्रश्न आहे सिंचनातून खते दिल्याने खताची किती टक्के बचत होते तर त्याचे उत्तर आहे 25 ते 30%. तसेच शून्य मशागत पद्धत कोणत्या ठिकाणी अवलंबली जाते तर त्याचे उत्तर आहे वारा व पाण्यामुळे धूप झालेल्या जमिनी. तसेच मशागत करणे अवघड असलेल्या ठिकाणी, मशागतीसाठी जास्त ऊर्जा व मजूर लागणाऱ्या ठिकाणी. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो. तुम्हाला समजून घ्यायचा आहे प्रश्न, परत रिपीट करायचा आहे कारण की मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा तुम्हाला MCQ बेस्ड मध्येच थोडंसं ऑप्शन देऊन टाकू शकता म्हणून हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तसेच यानंतरचा प्रश्न आहे की भावी पिढीसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत स्रोतांना हानी न पोहोचू देता वर्तमान पिढीच्या गरजा भागविण्यासाठीच्या शेती पद्धतीस काय म्हणतात तर त्याला शाश्वत शेती असे म्हणतात. तसेच मित्रांनो कोणते कीटकनाशक पिकावर फवारून जमिनीत टाकून किंवा बियाण्यात सोडून वापरतात तर त्याचे उत्तर आहे आंतरप्रवाही विष. तसेच मक्यामध्ये स्टार्चचे प्रमाण किती असते तर 60 ते 68% असते. मित्रांनो लक्षात असू द्या अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बऱ्याचदा रिपीट झालेला प्रश्न आहे म्हणून तुमच्या लक्षात असले पाहिजे की मक्यामध्ये जे काही स्टार्चचे प्रमाण आहे हे किती टक्के असते तर ते असते 60 ते 68%. तसेच जमिनीच्या म्हणजेच भूप्रस्तराच्या ब स्तरास काय म्हणतात तर त्याचे उत्तर आहे क्षार समृद्ध क्षेत्र. तसेच सिमेंटच्या किंवा खताच्या पिशवीत वाळू भरून बंद केलेल्या पिशव्या पाणी अडवण्यासाठी नाल्यास आडव्या बसवल्या जातात अशा बंधाऱ्यास काय म्हणतात तर त्याचे उत्तर आहे वनराई बंधारा. तसेच यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो थोडंसं फक्त 2 मिनिट घेतो तुमचे.
मित्रांनो, आपण काय केलेलं आहे, तुम्हाला ही जी काही नोट्स आहे हे अतिशय स्वस्त दरामध्ये म्हणजे फक्त 100 रुपयामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. मित्रांनो, जो काही खाली नंबर दिलेला आहे 7770062453 हा नंबर, या नंबरवरती तुम्हाला फक्त काय करायचं आहे, 100 रुपये पे करून जो काही स्क्रीनशॉट आहे हा व्हॉट्सअपवरती पाठवायचा आहे. तुम्हाला 10 मिनिटाच्या आत जे काही नोट्स आहेत मित्रांनो हे प्रोव्हाइड केल्या जातील. मित्रांनो, जे काही नोट्स आपण काढलेले आहेत ते अतिशय महत्त्वपूर्ण आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. IBPSने जो पॅटर्न दिलेला आहे आणि जे काही प्रिव्हियस इयरमध्ये जो काही प्रश्न विचारण्यात आलेला आहे, या दोन्हींचा ताळमेळ घालून मित्रांनो ही जी काही नोट्स आहे हे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, आपण कुठल्याही प्रकारे तुम्हाला खोटे आश्वासन देत नाही. फक्त एकदा विश्वास करून बघा, तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. तसेच यानंतरचा प्रश्न आहे, बघूया. यानंतरचा प्रश्न आहे की जे काही जमिनीतील कोणते पाणी पीक, 1 मिनिट फक्त. जमिनीतील कोणते पाणी पिकासाठी अत्यंत उपयुक्त असते, तर त्याचे उत्तर आहे केशाकर्षणीय जल. यानंतरचा प्रश्न, कॉपर ऑक्सिक्लोराईड हे जे काही बुरशीनाशक आहे हे कोणते आहे, तर त्याचे उत्तर आहे ताम्रयुक्त. तसेच लाल्या हा रोग कोणत्या पिकावर आढळून येतो, तर त्याचे उत्तर आहे कापूस. मित्रांनो, जे काही कापूस आहे या पिकावरती लाल्या हा रोग हा दिसून येत असतो, सर्वांना माहितीच असेल. तसेच कीड नियंत्रणासाठी फेरोमोन सापळ्याचा उपयोग कशासाठी करतात, तर त्याचं उत्तर आहे नरपतंगांना आकर्षित करण्यासाठी. मित्रांनो, जे काही नरपतंग नावाचे जे काही हे असतात मित्रांनो, आपल्या जे काही पराठी वगैरे किंवा पिकाला नासधूस करण्याचं काम करत असतात, यांना जर मित्रांनो नियंत्रण ठेवायचं आहे तर त्याच्यासाठी फेरोमोन सापळ्याचा उपयोग करत असतात. तर मित्रांनो, हा जो काही फेरोमोन सापळ्याचा उपयोग आहे आपण हे जे काही नरपतंग असतात यांना आकर्षित करण्यासाठी करत असतो. तसेच जगात मक्याचा सर्वाधिक उपयोग कशासाठी होतो, तर त्याचे उत्तर आहे पशुखाद्य. तसेच यानंतरचा प्रश्न आहे, गायीची होलदेव ही जात कोणत्या जातीच्या संकरातून विकसित केली आहे, तर त्याचे उत्तर आहे होल्स्टीन, फ्रिजियन व देवनी. तसेच सर्वाधिक खते खाणारे पीक कोणते, तर त्याचे उत्तर आहे ऊस. यानंतरचा प्रश्न, जागतिक ओझोन दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो, तर त्याचे उत्तर आहे 16 सप्टेंबर. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात असू द्या की जो काही जागतिक ओझोन दिन आहे हा आपण 16 सप्टेंबरला साजरा करत असतो. तसे मित्रांनो, जो काही 2 डिसेंबरला आपण दिवस साजरा करत असतो, याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे की 2 डिसेंबरला कोणता दिवस साजरा करण्यात येत असतो. तसेच यानंतरचा प्रश्न आहे, महिन्यात पक्व होणारी जे काही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने विकसित केलेली ऊसाची जात कोणती, तर त्याचे उत्तर आहे VSI 434 यशवंत. मित्रांनो, हे म्हणजे फक्त महिन्याभरामध्येच पक्व होणारी जात आहे. तसेच यानंतरचा प्रश्न आहे, कोणता खडक रूपांतरित खडक आहे, तर त्याचे उत्तर आहे जांभा. मित्रांनो, जे काही जांभा आहे हा रूपांतरित खडकाचा प्रकार आहे. तसेच पाण्याचा लहान प्रवाह मोजण्यासाठी कोणत्या वियरचा उपयोग करतात, तर त्याचे उत्तर आहे आयताकृती वियर. तसेच पेझॉइडल वियर आणि 90 व्होल्ट नॉच वियर. मित्रांनो, हा प्रश्न असा सुद्धा विचारण्यात येऊ शकते की जो काही पाण्याचा लहान प्रवाह मोजण्यासाठी कोणत्या वियरचा उपयोग करत नाही, तर हे तुमच्या तिन्ही लक्षात असायचं आहे. आणि चौथं जे काही ऑप्शन असणार आहे ते तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. तसेच यानंतरचा प्रश्न आहे की जी काही कोकण कन्याळ ही कशाची जात आहे, तर त्याची उत्तर आहे शेडी. तसेच UG99 ह्या गव्हावरील अत्यंत घातक तांबेरा रोगास प्रतिकारक्षम जी काही जात आहे ते कोणती आहे, तर त्याचे उत्तर आहे त्र्यंबक म्हणजेच निफाड 44 आणि तपोवन. तसेच यानंतरचा प्रश्न आहे की जे काही ठिबक सिंचन आहे पद्धतीत उपनळ्यामधील पाण्याचा दाब किती असावा लागतो, तर त्याचे उत्तर आहे 0.5 ते 1.0 किलोग्रॅम प्रति चौरस सेंटीमीटर. तसेच मित्रांनो, कोणत्या पिकामुळे जमिनीची सुपीकता वाढते, तर त्याचे उत्तर आहे द्विदल पिके. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. करडई पिकाची बिनकाटेरी जात कोणती, तर त्याचे उत्तर आहे नारी 6. तसेच कोणत्या पिकाचा समावेश खरीप राष्ट्रीय कृषी विमा योजनेत केला नाही, तर त्याचे उत्तर आहे हरभरा. मित्रांनो, जो काही हरभरा पिकाचा जो काही समावेश आहे हा खरीप राष्ट्रीय कृषी विमा योजनेत केलेला नाही, लक्षात असू द्या. तसेच व्हर्जिनिया ही कोणत्या पिकाची जात आहे, तर त्याचे उत्तर आहे तंबाखू. मित्रांनो, तंबाखू पिकाची जात आहे हे लक्षात असू द्या की जी काही व्हर्जिनिया आहे ही तंबाखू पिकाची जात आहे, लक्षात असू द्या व्हर्जिनिया. तसेच चिखलणी कोणत्या पिकात केली जाते, तर मित्रांनो चिखलणी हे भात शेतीत केली जाते. चिखलणी केल्यानंतर भात शेतीची जी काही पेरणी आहे ती केली जात असते, लक्षात असू द्या. तसेच दुग्धोत्पादनात महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक आहे, तर त्याचा उत्तर आहे 6वा. तसेच मित्रांनो, जो काही पहिला क्रमांक लागतो तो उत्तर प्रदेशचा लागत असतो, लक्षात असू द्या. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे.
बोर्डो जे काही मिश्रण आहे मित्रांनो, याचा जो काही पीएच आहे सामू हा किती असावा लागतो, तर त्याचे उत्तर आहे 7.5. असं सुद्धा प्रश्न विचारू शकतो की जे काही मित्रांनो बोर्डो मिश्रण आहे हे कसं असते, अल्कली असते का आम्लीय असते. तर मित्रांनो साहजिक गोष्ट आहे, जर त्याचा जर पी एच 7.5 म्हणजे 7.5 आहे, म्हणजे 7पेक्षा जास्त आहे, तर त्याचा जे काही उत्तर आहे ते अल्कलीच असणार आहे. तसेच यानंतरचा प्रश्न आहे, पशुसंवर्धन दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो, तर त्याचे उत्तर आहे 20 मे. तसेच यानंतरचा प्रश्न आहे, फुले जयवंत आणि यशवंत या कोणत्या चारा पिकांच्या जाती आहेत, तर त्याचे उत्तर आहे संकरित नेपियर. तसेच कोणत्या कडधान्याची उत्पादकता सर्वाधिक आहे, तर त्याचे उत्तर आहे हरभरा. मित्रांनो जे काही हरभरा कडधान्याचं जे काही उत्पादन आहे मित्रांनो हे सर्वाधिक जास्त आहे, लक्षात असू द्या. यानंतरचा प्रश्न आहे, उन्हाळी कापसाची लागवड कोणत्या कालावधीत केली जाते, तर त्याचे उत्तर आहे मे ते जून दरम्यान. तसेच भारतातील पहिले मत्स्य अभियांत्रिकी महाविद्यालय डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत कोठे सुरू करण्यात येणार आहे, तर त्याचे उत्तर आहे शिरगाव. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो, लक्षातच असू द्या तुमच्या. तसेच महाराष्ट्रात गडीत धान्य पिकामध्ये सर्वाधिक क्षेत्र कोणत्या पिकाखाली आहे, तर त्याचे उत्तर आहे सोयाबीन. मित्रांनो सोयाबीन या पिकाखाली महाराष्ट्रात सर्वात जास्त जे काही क्षेत्र आहे हे व्यापलेलं आहे. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात असू द्या. राष्ट्रीय उत्पन्नातील जे काही कृषी क्षेत्राचा वाटा आहे तो काय आहे, तर मित्रांनो सध्याची परिस्थिती अशी आहे की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कृषी क्षेत्राचा वाटा हा कुठंतरी घटताना दिसत आहे. तसेच ऊस पैदास संस्था कोठे आहे, तर त्याचे उत्तर आहे कोइंबतूर. तसे मित्रांनो कोइंबतूर हे जे काही ठिकाण आहे कुठे लोकेटेड आहे याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. तसेच भारतीय ऊस संशोधन संस्था कोठे आहे, तर त्याचे उत्तर आहे लखनौ. तसेच C3 वनस्पती ही कोणती आहे, तर मित्रांनो जे काही C3 वनस्पती आहे हे कोणकोणते आहेत, तर लक्षात असू द्या. एक म्हणजे गहू, दुसरं म्हणजे भात आणि तिसरं म्हणजे तूर. गहू, भात आणि तूर हे 3 जे वनस्पती आहेत यांना C3 म्हणून ओळखण्यात येते, लक्षात असू द्या. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, बऱ्याचदा रिपीट झालेला आहे. तसेच एखाद्या पिकास पीक वाढीसाठी लागणाऱ्या पाण्यास त्या कालावधीत नाण्याच्या बाष्पीभवनाने भागल्यास त्या पिकाचा मिळवतो काय मिळत असतो, तर मित्रांनो पीक गुणांक मिळत असतो. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षातच असू द्या. 2 ते 3 वेळा हा प्रश्न वाचा जेणेकरून तुमच्या कायम लक्षात राहील. तसेच गहू पिकास कोणते हवामान मानवते, तर त्याचे उत्तर आहे थंड. तसेच तूर पिकाचे मूळ स्थान कोणते आहे, तर त्याचे उत्तर आहे आफ्रिका. तसेच तीळ पेरणीसाठी हेक्टरी किती बियाणे लागते, तर त्याचे उत्तर आहे 2.5 ते 3 किलो. तसेच कीटकनाशकाच्या डब्यावरील त्रिकोणातील निळा रंग काय दर्शवतो, तर त्याचे उत्तर आहे मध्यम विषारी. तसे मित्रांनो जो काही पिवळा रंग आहे हा काय दर्शवत असतो, तर मित्रांनो जे म्हणजे जास्त प्रकारचे विषारी दर्शवत असतो, धोक्याचं पिवळा रंग लक्षात असू द्या. निळा रंग जर म्हटलं तर मध्यम विषारी असते आणि जास्तीत जास्त जर विषारी जर म्हटलं तर कोणता रंग असतो, तर पिवळा रंग असतो. दोन्ही रंग लक्षात असू द्या. तसेच आंब्याच्या कोणत्या जातीचे उत्पादन पाकिस्तानमध्ये अधिक होते, तर त्याचे उत्तर आहे लंगडा. तसेच विषाणू रोगास कमी बळी पडणाऱ्या धनश्री, भाग्यश्री आणि राजश्री ह्या कोणत्या पिकाच्या जाती आहेत, तर मित्रांनो हे टोमॅटोच्या जाती आहेत. मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे धनश्री, भाग्यश्री आणि राजश्री मित्रांनो ह्या काय आहेत, तर टोमॅटोच्या जाती आहेत. तसेच मित्रांनो दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही जर टोमॅटोची शेती करत असाल तर ह्याच पिकाचं वाण घ्यावं, जेणेकरून मित्रांनो यावरती जो काही रोग आहे हा कमी पडत असतो. यानंतरचा प्रश्न, परागीकरणासाठी मधमाशांच्या पेटीचा वापर केल्यास जे काही वेलवर्गीय भाजीपाल्यांचं उत्पादन आहे मित्रांनो ही किती टक्के वाढ होते याच्यामध्ये, तर ते 10 ते 15% होत असते, लक्षात असू दे. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच बाळानगर ही कोणत्या फळझाडांची जात आहे, तर त्याचे उत्तर आहे सीताफळ. सीताफळ या फळझाडाची जात कोणती आहे मित्रांनो, तर बाळानगर, लक्षात असू द्या. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच फळझाडे लागवडीच्या कोणत्या पद्धतीत चौरस पद्धतीपेक्षा दुप्पट झाडे बसतात, तर त्याचे उत्तर आहे त्रिकोणी. तसेच जिवंत कुंपणासाठी कोणत्या वनस्पतीचा उपयोग होतो, तर त्याचे उत्तर आहे करवंद, पिवळी कण्हेर आणि विलायती विकर. तसेच पपईची लागवड 2.25 बाय 2.25 मीटर अंतरावर केल्यास हेक्टरी किती झाडी बसतील, तर त्याचे उत्तर आहे 2000. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात असू द्या मित्रांनो. म्हणजे 2.25 मीटर बाय 2.25 मीटर या अंतरावर जर आपण पेरणी केली पपईची, तर मित्रांनो एका हेक्टरमध्ये 2000 झाडं बसत असतात, लक्षात असू द्या. तसेच द्राक्षवेलींची खरड छाटणी कोणत्या महिन्यात केली जाते, तर त्याचे उत्तर आहे एप्रिल. तसेच केळीच्या पानातील बाष्पीभवन रोखण्यासाठी कोणत्या रसायनाचा उपयोग केला जातो, तर त्याचे उत्तर आहे केओलिन. तसेच
पॉली हाऊसमध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण सर्वसाधारणपणे किती असते? तर त्याचे उत्तर आहे 1000 ते 1500 ppm. लक्षात असू द्या. काजू पिकाचे मूळ स्थान कोणते आहे? तर त्याचे उत्तर आहे ब्राझील. बऱ्याचदा आपण रिपीट केलेला आहे प्रश्न, तुमच्या लक्षातच असेल की काजूमध्ये काय असते? तर कॅल्शियम असते. आणि कोणत्या देशातून त्याचे उगम झालेले आहे? तर त्याचे उत्तर आहे ब्राझील. दोन्ही प्रश्न तुमच्या लक्षातच असतील आता, कारण की बऱ्याचदा रिपीट झालेला प्रश्न आहे. तसेच डाळिंबाची सर्वाधिक निर्यात कोणत्या राज्यातून होते? तर मित्रांनो आपल्याच राज्यातून होते, महाराष्ट्रातून. लक्षात असू द्या. बहुवार्षिक भाजीपाला पीक कोणते आहे? तर त्याचे उत्तर आहे शेवगा. तसेच बहार धरण्याची प्रक्रिया कोणत्या फळझाडात अवलंबली जाते? तर त्याचे उत्तर आहे पेरू, डाळिंब आणि लिंबू वर्गीय. मित्रांनो हे जे काही 3 झाडं आहेत हे लक्षात असू द्या की बहार धरण्यासाठी या फळझाडामध्ये प्रक्रिया जी काय आहे ते अवलंबली जात असते. बहार धरण्याची प्रक्रिया या फळझाडामध्ये अवलंबली जात असते. लक्षात असू द्या कोणकोणते आहेत ते झाडे. एक म्हणजे पेरू, दुसरं म्हणजे डाळिंब आणि तिसरं म्हणजे लिंबू वर्गीय. तसेच भारताचे उद्यान म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? तर त्याचे उत्तर आहे बँगलोर. मित्रांनो जे काही बंगळुरू हे शहर आहे हे भारताचे उद्यान म्हणून ओळखले जाते. तसेच जे काही मँचेस्टर आहे हे कोणत्या शहराला म्हणतात? त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. काकडी वर्गीय भाजीपाल्यास स्त्री पुष्पांची जी काही संख्या वाढवण्यासाठी कोणत्या संजीवकाचा वापर करतात मित्रांनो? तर त्याचे उत्तर आहे GA3. मित्रांनो GA3 नुसार काय केले जाते? तर जे काही काकडीवर्गीय भाजीपाला आहे त्यामध्ये स्त्री पुष्पांची संख्या वाढवण्यासाठी याचा वापर करत असतो आपण. हे काय तर संजीवक आहे. कोणतं? तर GA3. कोणत्या फळामध्ये क जीवनसत्वाचे प्रमाण अधिक असते? तर त्याचे उत्तर आहे पेरू. मित्रांनो हे ऑप्शननुसार आहे. तुम्ही कन्फ्यूज व्हाल किंवा मला चुकीचं ठरवाल की काय हे सर तुम्ही हे कसं काय सांगत आहे की जे काही सर्वात जास्त व्हिटॅमिन कचं जे काही प्रमाण आहे हे पेरूमध्ये असते. तर तसं काही नाही मित्रांनो, ऑप्शननुसार हे उत्तर आलेलं आहे. तसं तर सर्वांना माहितीच आहे आवळ्या या पिकामध्ये क जीवनसत्वाचे सर्वात जास्त प्रमाण असते. मित्रांनो सर्वात जास्त जर म्हटलं, सर्वात जास्त म्हणजे सर्वांपेक्षा जास्त, तर त्यावेळेस उत्तर काय असायला पाहिजे? आपला आवळा. परंतु इथं काय लिहिलेलं आहे की कोणत्या फळामध्ये क जीवनसत्वाचे प्रमाण अधिक असते? तर काय तर पेरू. मित्रांनो ऑप्शनमध्ये पेरू असेल म्हणून याच्यामध्ये पेरू हे उत्तर आलेलं आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारे कन्फ्यूज व्हायचं नाही. आवळ्यामध्ये सर्वाधिक असते परंतु पेरूमध्ये सुद्धा थोड्या प्रमाणात अधिक असते. तसेच 1 किलो ओल्या अंजिरापासून किती सुके अंजीर मिळतात? तर त्याचे उत्तर आहे 250 ग्रॅम. तसेच यानंतरचा प्रश्न आहे अनारदाना प्रक्रिया युक्त पदार्थ कोणत्या फळापासून बनवतात? तर त्याचे उत्तर आहे डाळिंब. मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये माझं सांगताना काहीतरी चुकलं होतं. मला वाटते मी अंगूर किंवा द्राक्ष असं काहीतरी सांगितलं होतं. हे जी काही चूक आहे हे दुरुस्त करून घ्या, त्याबद्दल मनापासून सॉरी मानतो. की जी काही अनारदाना ही प्रक्रिया आहे मित्रांनो हे डाळिंब या पिकावर करून बनवत असतात. तसेच कोय कलम ही पद्धत कोणत्या फळझाडात वापरली जाते? तर त्याचे उत्तर आहे आंबा. तसेच मित्रांनो कोय याच्यावरूनच लक्षात येईल की कोय कशामध्ये असते? तर आंब्यामध्येच असते. म्हणून जे काही कोय कलम ही पद्धत आहे मित्रांनो ही आंब्या या फळझाडामध्येच वापरली जाते. सोपी प्रश्न आहे, लक्षात असेल तुमच्या. तसेच रिकेट्स म्हणजे मुरदूस हा जो काही आजार आहे कोणत्या खनिजांच्या कमतरतेमुळे होतो? तर त्याचे उत्तर आहे कॅल्शियम. मित्रांनो कॅल्शियमच्या कमतरतेमुळे म्हणजेच तसेच मित्रांनो असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकते, याच्यामध्ये काय विचारलं? खनिज. तसेच असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकते कोणत्या? विटॅमिनच्या म्हणजे जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे. जीवनसत्वाचा जर विचार केला तर मित्रांनो जे काही ड जीवनसत्व आहे याच्या कमतरतेमुळे रिकेट्स किंवा मुरदूस होत असतो. तसेच मित्रांनो कॅल्शियम या खनिजाच्या कमतरतेमुळे सुद्धा रिकेट्स होऊ शकतो. लक्षात असू द्या दोन्ही प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. जीवनसत्व जर म्हटलं तर काय असणार आहे? जीवनसत्व ड. आणि खनिज जर म्हटलं तर त्याचे उत्तर आहे कॅल्शियम. रिकेट्स या आजारामध्ये लक्षात असू द्या. तसेच डिंके हा रोग प्रामुख्याने कोणत्या फळावर आढळून येतो? तर त्याचे उत्तर आहे मोसंबी. तसेच यानंतरचा प्रश्न आहे तसेच मित्रांनो तुमच्यासाठी आपण स्पेशल ऑफर घेऊन आलेले आहे. फक्त 100 रुपयामध्ये तुम्हाला सर्वच्या सर्व नोट्स ह्या मी उपलब्ध करून देत आहे. कुठल्याही प्रकारे जास्त तुमचा टाईमपास मी करणार नाही. परंतु मित्रांनो कुठंतरी जो खाली दिलेला नंबर आहे 7770062453 तुम्हाला जर हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून उपयुक्त वाटत असतील तर आजच खरेदी करा. कुठल्याही प्रकारचा वेळेचा अपव्यय करू नका. कारण की मित्रांनो परीक्षा हे पुढच्याच महिन्यात असणार आहे. जास्तीत जास्त तुमचा सराव कशा प्रकारे होईल याचा विचार करा. पैशाचा कुठल्याही प्रकारे विचार करू नका. सर्वांना ही जी काही नोट्स आहे हे मिळावी म्हणून मित्रांनो आपण आणि याची प्रिंट काढता यावी. स्पेशल म्हणजे काय मित्रांनो की तुम्हाला प्रिंट काढता येऊन ते वाचता यावी याकरता आपण फक्त 100 रुपये ठेवलेले आहे. कारण की तुम्हाला प्रिंटचा सुद्धा खर्च येणार आहे. आणि मित्रांनो बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे की जे काही नोट्स आहेत हे ॲपच्या स्वरूपात देत असतात.
मला हे नाही समजत की जो ॲपवरील खर्च आहे त्या केल्यापेक्षा मित्रांनो तुम्हाला 100 रुपयामध्ये जर नोट्स उपलब्ध करून दिल्या आणि ते तुम्ही जर प्रिंट स्वरूपात वाचू शकत असला तर तुमचा किती फायदा होईल. त्यासाठीच आपण ही जी काही ऑफर आहे ठेवलेली आहे, म्हणून या संधीचा तुम्ही फायदा घ्या. तसेच यानंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो आपण. तसेच सॉरी, कुठली यूट्यूब चॅनलवरती कमेंट करण्याचा मला अधिकार नाही आहे. तसेच यानंतरचा प्रश्न आहे की जे काही द्राक्षातील फळधारणेच्या छाटणीस कोणती छाटणी म्हणतात, तर त्याचे उत्तर आहे ऑक्टोबर छाटणी. तसेच फळझाडांच्या लागवडीखाली सर्वाधिक क्षेत्र कोणत्या राज्यात आहे, तर त्याचे उत्तर आहे महाराष्ट्र. यानंतरचा प्रश्न, डाळिंब उत्पादनात सर्वाधिक वाटा कोणत्या राज्याचा आहे, तर त्याचे उत्तर आहे महाराष्ट्र. भारतातून पपईयाची सर्वाधिक निर्यात कोणत्या देशात केली जाते, तर त्याचे उत्तर आहे युनायटेड अरब अमिरात. मित्रांनो, तुम्हाला खरंच मनापासून व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि कमेंट करत चला, जेणेकरून मलासुद्धा माझ्यामध्ये उत्साह निर्माण होईल आणि मी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत राहील. मित्रांनो, तुमचा जो काही प्रतिसाद आहे तोच माझी एक एनर्जी आहे मित्रांनो, बूस्टरचं काम करत असते ते. त्याकरता तुम्हाला कमेंट ह्या करायच्याच आहेत. तसेच सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर ड्रायलँड ॲग्रिकल्चर म्हणजेच क्रीडा हे जे काय ठिकाण आहे कुठे आहे, तर त्याचे उत्तर आहे हैदराबाद. मित्रांनो, लक्षात असू द्या, जे काही क्रीडा आहे CRIDA याचा लॉंग फॉर्म काय आहे, तर सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर ड्रायलँड ॲग्रिकल्चर हे कुठे आहे, तर हैदराबादमध्ये आहे मित्रांनो. तसेच कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार नाबार्ड बँकेची स्थापना करण्यात आली, तर त्याचे उत्तर आहे शिवरामन समिती. तसे मित्रांनो, जे काही नाबार्ड बँक आहे याचा जो काही फुल फॉर्म आहे तो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे. कोणते माध्यम हे वैयक्तिक संपर्काचे माध्यम नाही, तर त्याचे उत्तर आहे दूरदर्शन. सॉरी, कोणते माध्यम हे वैयक्तिक संपर्काचे माध्यम नाही, तर त्याचे उत्तर आहे दूरदर्शन. मित्रांनो, ऑप्शननुसार हे उत्तर आहे. तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र कोणते, तर त्याचे उत्तर आहे जिल्हा. मित्रांनो, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जे काही कार्यक्षेत्र आहे हे जिल्ह्यापुरते मर्यादित असते, लक्षात असू द्या. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्नामध्येच कुठंतरी याचं जे काही उत्तर आहे हे लपलेलं आहे. तसेच वखार महामंडळात ठेवलेल्या शेतमालाच्या किती टक्के रक्कम बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज म्हणून देणे बंधनकारक आहे, तर त्याचे उत्तर आहे 80%. तसेच महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने जे काही कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत यांचे संगणकीकरणासाठी जो काही प्रकल्प उभारला आहे त्याचे नाव काय, तर त्याचे उत्तर आहे मार्कनेट. तसेच 1% बोडो मिश्रणासाठी कोणते प्रमाण योग्य आहे मित्रांनो 1%साठी, तर 1 किलो मोरचूद, तसेच 1 किलो चुना आणि 100 लिटर पाणी. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात असू द्या. कोणत्या शिक्षण साधनामध्ये प्रकाश किरणांचे प्रक्षेपण केले जाते, तर त्याचे उत्तर आहे ओव्हरहेड प्रोजेक्टर. तसेच कमाच्या उत्पन्नातील 70% वाटा शेतकऱ्यांना आणि 30% वाटा कारखान्यांना देण्याबाबतची शिफारस कोणत्या समितीने केली होती, तर त्याचे उत्तर आहे सी रंगराजन समिती. मित्रांनो, याच्यामध्ये थोडंसं काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक झालेली असेल शायद. मला पण हा जो काही प्रश्न आहे हा थोडंसं समजला नाही. या प्रश्नाला तुम्ही कुठंतरी पुन्हा क्रॉस व्हेरीफाय करायचं आहे हे काय आहे नेमकं. तसेच यानंतरचा प्रश्न आहे की जे काही कीटकनाशके उर्वरित अंश चाचणी प्रयोगशाळा हे कुठे आहे, तर त्याचे उत्तर आहे पुणे आणि नागपूर या 2 ठिकाणी. तसेच उंबरठा उत्पादन म्हणजे काय, तर मित्रांनो मागील 5 वर्षाचे सरासरी उत्पादन म्हणजेच काय, तर उंबरठा उत्पादन. असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकते की जे काही 5 वर्षाचे सरासरी उत्पादन आहे याला आपण काय म्हणून ओळखतो, तर त्याला आपण उंबरठा उत्पादन म्हणून ओळखतो. तसेच चिपको आंदोलनाचे प्रणेते कोणास मानले जाते, तर त्याचे उत्तर आहे सुंदरलाल बहुगुणा. मित्रांनो, जे काही सुंदरलाल बहुगुणा आहेत यांनी चिपको आंदोलनाची सुरुवात केलेली होती. तसेच मित्रांनो, यांनी यांच्या अगोदर राजस्थानमध्ये सुद्धा सुरुवात केली होती, परंतु ते सफल झाले नव्हते. परंतु सुंदरलाल बहुगुणा यांनी ज्यावेळेस सुरुवात केली होती चिपको आंदोलनाला, हे एक म्हणजे सफल त्यांचे आंदोलन झाले होते, म्हणून त्यांना जे काही चिपको आंदोलन आहे याचे प्रणेते म्हणून मानले जात असते. तसेच मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न अशासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण आहे की सुंदरलाल बहुगुणा यांचं कुठंच नुकतंच असं निधन झालेलं होतं कोरोनाच्या काळामध्ये, कोरोनामुळे, म्हणून हा प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तसेच राष्ट्रीय सेंद्रिय शेती संस्था कुठे आहे, तर त्याचे उत्तर आहे उत्तर प्रदेश. तसेच यानंतरचा प्रश्न आहे बोरिवली मुंबई येथे कोणते राष्ट्रीय उद्यान आहे, तर त्याचे उत्तर आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान.
लक्षात असू द्या की जे काही बोरिवली मुंबई या ठिकाणी कोणतं उद्यान आहे, तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे आहे. तसेच संत्रा मोसंबीमध्ये कोणत्या पद्धतीने डोळा भरला जातो, तर त्याचे उत्तर आहे शिल्ड किंवा टी या पद्धतीने. तसेच कल्पवृक्ष कोणत्या फळझाडास संबोधले जाते, तर त्याचे उत्तर आहे नारळ. मित्रांनो, नारळ हे जे काही फळझाड आहे याला आपण कल्पवृक्ष म्हणून ओळखतो. तसेच यानंतरचा प्रश्न आहे की महाराष्ट्रात नुकत्याच कोणत्या अभियानाची सुरुवात केली आहे, तर त्याचे उत्तर आहे कोरडवाहू शेती अभियान. तसेच क्रॉपसॅप जो काही रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प आहे या अंतर्गत कोणत्या पिकांचा समावेश होतो, तर त्याचे उत्तर आहे सोयाबीन, हरभरा, कापूस, भात आणि तूर. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात असू द्या. 2 ते 3 वेळा लिहून काढा, जेणेकरून हा प्रश्न तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील. असा सुद्धा प्रश्न विचारू शकता की क्रॉपसॅप जे काही अंतर्गत कोणत्या पिकांचा समावेश होऊ नाही शकत. मित्रांनो, याच्यापैकी 3 हेच असतील आणि जे काही चौथा ऑप्शन आहे हे वेगळं असेल, म्हणून तुम्हाला कुठंतरी ते निग्लेक्ट करण्यासाठी हे जे काही 5 उत्तर आहेत हे लक्षात ठेवायचे, कोणकोणते पिकं आहेत ते. एक म्हणजे सोयाबीन, दुसरं म्हणजे हरभरा, तिसरं म्हणजे कापूस आणि भात आणि तूर. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, म्हणून लक्षात असू द्या. मित्रांनो, खरंच जर मनापासून व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर खरंच कमेंट करत चला, मला एक वेगळी एनर्जी मिळत असते. तसेच कापसाच्या कोणत्या जातीसाठी हेक्टरी बियाणे अधिक लागते, तर त्याचे उत्तर आहे अमेरिकन सुधारित जाती. तसेच एरंडी हे पीक कशाचे आहे, कसे आहे मित्रांनो, हे बहुवार्षिक स्वरूपाचे पीक आहे. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच कानी हा रोग प्रामुख्याने कोणत्या पिकावर आढळून येतो, तर त्याचे उत्तर आहे ज्वारी. तसेच ऊसावरील केवडा हा रोग कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे होतो, तर त्याचे उत्तर आहे लोह. यानंतरचा प्रश्न, वैभव विळा हे कोणत्या पिकाची कापणी करण्यासाठी उपयुक्त आहे, तर त्याचे उत्तर आहे भातशेती. यानंतरचा प्रश्न, जीवाणू खताच्या वापरामुळे किती टक्के रासायनिक खतांची बचत होते, तर त्याचे उत्तर आहे 25%. मित्रांनो, जीवाणू खतांच्या वापरामुळे जे काही रासायनिक खत आहे यांची 25% एवढी बचत होत असते. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात असू द्या. कीट प्रतिकारक पहिले ट्रान्सजेनिक पीक कोणते, तर त्याचे उत्तर आहे तंबाखू. तसेच यानंतरचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे ऊस उत्पादक राज्य कोणते आहे, तर त्याचे उत्तर आहे उत्तर प्रदेश. तसेच महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो, याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. ॲझोलामध्ये प्रथिनांचे प्रमाण किती टक्के असते, तर ते असते 25 ते 35%. मित्रांनो, श्रद्धा, सबुरी आणि शांती ह्या कोणत्या पिकाच्या संकरित जाती आहे, तर लक्षात ठेवायचे आहे बाजरी. तसे मित्रांनो, जे काही गरिबांचं पीक म्हणून ओळखलं जाणारं पीक आहे, तर ते कशाचे आहे, तर ते सुद्धा बाजरीचेच आहे. मित्रांनो, गरीब कसा असते, तर मित्रांनो गरिबाजवळ श्रद्धा असते, सबुरी असते आणि शांती असते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि गरिबाचं पीक कोणतं, तर बाजरी. म्हणजे तुम्हाला थोडंसं लॉजिकल लक्षात ठेवायसाठी मी ही थोडीशी ट्रिक सांगितलेली आहे, बाकी काही नाही. तसेच चारा पिकासाठी बाजरीची योग्य जात कोणती, तर त्याचे उत्तर आहे जायंट बाजार. यानंतरचा प्रश्न, जगात सोयाबीन पिकाची लागवड कोणत्या देशात मोठ्या प्रमाणावर केली जाते, तर त्याचे उत्तर आहे अमेरिका. तसेच वातावरणातील हवेचा दाब कोणत्या उपकरणाने मोजला जातो, तर त्याचे उत्तर आहे बॅरोमीटर. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे की बॅरोमीटरने काय मोजतात, तर वातावरणातील जो काही हवेचा दाब आहे हा मोजत असतात, लक्षात असू द्या. यानंतरचा प्रश्न, मका पिकाची जे काही संमिश्र जात आहे ते कोणते आहेत, तर लक्षात असू द्या. एक म्हणजे धवल, दुसरी प्रभात आणि तिसरी मांजरी. मित्रांनो, मांजरी, प्रभात आणि धवल ह्या काय आहे, तर मका पिकांच्या संमिश्र जाती मित्रांनो, संमिश्र जाती. तसेच आहारशास्त्रानुसार खाद्यतेलाचे दरडोई आहारात प्रतिवर्षी किती किलोचा समावेश असणे आवश्यक असते, तर त्याचे उत्तर आहे 12 किलो. तसेच यानंतरचा प्रश्न आहे, उंदीर नियंत्रणासाठी कशाचा उपयोग करतात, तर त्याचे उत्तर आहे झिंक फॉस्फाईड. तसेच यानंतरचे प्रश्न आहे, राहुरी विद्यापीठाने फुले श्वेतांबरी या नावाने कोणत्या अकोला विद्यापीठाने PDKV JKLL 166 नावाने कोणत्या पिकाच्या जाती विकसित केल्या आहेत, तर त्याचे उत्तर आहे कापूस. मित्रांनो, प्रश्न थोडासा लक्षात ठेवायला कठीण आहे, परंतु 2 ते 3 वेळा जर तुम्ही लिहून घेतले तर तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील. तसेच जमिनीचा पोत म्हणजे काय, तर मातीतील रेती, पोयटा व चिकणकण यांचे परस्परांशी असणारे प्रमाण म्हणजे काय, तर जमिनीचा पोत. तसेच मातीस लाल रंग कोणत्या खनिज द्रव्यामुळे येतो, तर हेमॅटाइटमुळे येत असतो मित्रांनो. तसेच जे काही प्रश्न मित्रांनो, हे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न कव्हर केलेले आहेत, म्हणून तुम्हाला कुठल्या प्रकारे व्हिडिओला स्किप न करता बघायचे आणि हे म्हणजे मित्रांनो, तुम्ही जर नोट्स घेतल्या तर तुमचाच फायदा आहे. परंतु जर नोट्स तुम्ही जर घेऊ शकत नसाल, तर मित्रांनो तुमची एक जबाबदारी आहे की कुठंतरी हे जे काही नोट्स आहे हे एका वहीवरती लिहून ठेवणे, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये कुठल्याच प्रकारचं नुकसान होणार नाही.
मित्रांनो, जे काही आपण प्रश्न कव्हर केलेले आहेत हे ज्यावेळेस तुम्हाला परीक्षेत आलेले दिसतील आणि तुम्ही कुठल्याही प्रकारचा अभ्यास केलेला नसेल त्यावेळेस तुम्ही खूप पश्चाताप करणार आहे. त्यासाठी मित्रांनो, आपल्यावरती ही जी पाळी आहे हे आलं नाही पाहिजे. त्याकरता नोट्स घ्या किंवा नोट्स काढा स्वतःच्या. या दोनपैकी काहीतरी तुम्ही करा जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही. तसेच यानंतरचा प्रश्न आहे, किती सामू असलेली जमीन उदासीन असते? तर त्याचे उत्तर आहे 7. तसेच जमिनीचा कोणता गुणधर्म भौतिक गुणधर्म नाही? तर त्याचे उत्तर आहे क्षारता. तसेच हराडी कान ही तणे कोणत्या कुळातील आहेत? तर त्याचे उत्तर आहे ग्रॅमिनी. मित्रांनो, जे काही ग्रॅमिनी कुळ आहे हे लक्षात असू द्या. मी याच्यावरती स्वतंत्र तर लेक्चर घेणारच आहे की कोणत्या कुळातील कोणते पीक आहे, परंतु तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा की जे काही हराडी आणि कान ही जी तणं आहेत हे ग्रॅमिनी या कुळातील आहेत. तसेच भारतात कोणत्या रेशीमचे सर्वाधिक उत्पादन होते? तर त्याचे उत्तर आहे तुती. मित्रांनो, तुती हा जो काही रेशमाचा प्रकार आहे याचे सर्वाधिक उत्पादन भारतामध्ये होत असते. तसेच कोणत्या वृक्षावर टसर रेशीम कीटकांचे संगोपन केले जाते? तर त्याचे उत्तर आहे अर्जुन. यानंतरचा प्रश्न, डॉक्टर नॉर्मन बोरलॉग हे जे कशा संबंधित आहेत? तर जागतिक हरित क्रांतीचे जनक आहेत मित्रांनो. तसेच भारतातील जे काही हरित क्रांतीचे जनक आहेत ते कोण आहेत? तर डॉक्टर MS स्वामीनाथन. मित्रांनो, हे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत म्हणून लक्षात असू द्या की जागतिक हरित क्रांती म्हटलं तर काय नाव आलं पाहिजे समोर आपल्या? नॉर्मन बोरलॉग. भारत जर म्हटलं तर डॉक्टर MS स्वामीनाथननी. महाराष्ट्राचा जर विचार केला तर जे काही आपले श्रीमान वसंतराव नाईक साहेब आहेत यांचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. वसंतराव नाईक महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे प्रणेते. तसे मित्रांनो, दूध क्रांतीचा जर विचार केला तर डॉक्टर वर्गीस कुरियन हे भारतातील दुग्ध क्रांतीचे जनक आहेत. हा प्रश्नसुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तसेच आजच्या लेक्चरमध्ये एवढेच मित्रांनो. तुम्ही जो काही आपल्या चॅनलला प्रतिसाद देताय तो खरंच म्हणजे मित्रांनो न सांगण्यासारखं आहे. मित्रांनो, कुठल्याच शब्दामध्ये तुम्ही जो मला प्रतिसाद देताय तो व्यक्त करता येत नाही. माझ्याकडे शब्दच नाही आहे. त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि आजचे लेक्चर येथेच संपवतो मित्रांनो. धन्यवाद.